नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एसटी महामंडळ अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे। ही भरती कशा प्रकारची असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही जी भरती निघालेली आहे ही अप्रेंटिसशिप करण्यासाठी निघालेली आहे, म्हणजे काही महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला टायपेंट पण दिल्या जाणार आहे। तर बघा संपूर्ण भरती प्रक्रिया कशा प्रकारची आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभागीय कार्यालय शिवाजीनगर या ठिकाणी विषय बघा 2026-27 या सत्राकरिता एका वर्षासाठी, लक्षात ठेवायचं, एका वर्षासाठी कार्यशाळा किंवा ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन EMC-VC किंवा अभियांत्रिकी पदवी व पदवीधारक मधील ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन उमेदवाराची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर www.apprenticeshipindia.org यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर MSRTC अमरावती यावर तुम्हाला ऑनलाईन आवेदन सादर करावे लागणार आहे। ज्याचं इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल त्यांनी या साईडवर आपलं रजिस्ट्रेशन करायचं। जे ITI वाले विद्यार्थी आहेत त्यांनी यावर रजिस्ट्रेशन करायचं, जे इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी त्यांनी यावर आपलं रजिस्ट्रेशन करायचं। तर याची जी अंतिम तारीख आहे मित्रांनो ते 2 जुलै 2 जुलैपर्यंत तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अर्ज जो आहे हा तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागणार आहे। पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य महामंडळ शिवाजी कॅम्प अमरावती येथे जमा करावा लागणार आहे। सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4च्या दरम्यान आणि शनिवारी 10 ते 1च्या दरम्यान तुम्ही आपला अर्ज त्या ठिकाणी जमा करू शकता। अर्ज पण तुम्हाला याच पत्त्यावर मिळणार आहे। जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची प्रिंट पण जोडावा लागेल आणि आपले डॉक्युमेंट पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल। आधार कार्ड, फोटो, शैक्षणिक पात्रतेत दाखला, जन्मतारखेत दाखला, ठीक आहे, संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडावे लागेल। कास्ट सर्टिफिकेट वगैरे झेरॉक्स प्रती जोडायचे आणि यासोबत तुम्हाला DD पण जोडावा लागणार आहे। DD असणार आहे, ठीक आहे। ओपन कॅटेगरीला 590 रुपये आणि मागासवर्गीयांना 295 रुपये ही फी तुम्हाला DD सोबत भरायची आहे। या नावाने DD काढायचं आणि DD काढून दिलेल्या फॉर्मला जोडायचं। शिक्का उमेदवारी प्रवर्ग दिलेला आहे, ठीक आहे। कोणत्या झोनमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे आणि याची शैक्षणिक पात्रता पण या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे। ITI वगैरे मागितले, 10वी पास ITI आहे, ठीक आहे। संपूर्ण पात्रता व्यवस्थित चेक करायचं। वीजतंत्री, पेंटर, वायरमॅन, वेल्डर, डिझेल मेकॅनिकल, टर्नर, अभियांत्रिकी पदवी, ठीक आहे। आणि तुम्हाला टायपेंट किती दिलं जाणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे। जे ज्याचं इंजिनिअरिंग झाले असेल त्यांना 9,000 रुपये महिना, ज्याचं ITI वगैरे झालं त्याला 14,000 रुपये महिना या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित वाचायची, नंतरच आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। तर या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। पूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची, नंतरच आपला अर्ज भरायचा, कारण माहितीमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहे आणि माहिती वाचल्याशिवाय आपला अर्ज भरायचा नाही। तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या साईडवर, ठीक आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर MSRTC अमरावती या स्थापनेवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर लगेच तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज पण भरता येणार आहे। ज्यांचा ITI झाला असेल त्यांना या साईडवरून आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। अप्रेंटिसशिपचं अभियांत्रिकी इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी आहेत त्यांनी या पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन करायचं। विविध नमुन्यातील अर्ज तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तो जमा करावा लागणार आहे। या वेळेत कार्यालयात दिल्या जातील, ठीक आहे। तर तिचा ऑफलाईन अर्ज जो आहे तो पण तुम्हाला घ्यावा लागेल ऑफिसमध्ये जाऊन आणि तो अप्रेंटिसशिप पोर्टलवरचा अर्ज त्यांनी दिलेला आवेदन अर्ज तो भरायचा, त्याला DD लावायचं, ते डॉक्युमेंट लावायचे आणि त्याला 2 जुलैपर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। 2 जुलैची अंतिम तारीख आहे, ठीक आहे। 2 जुलै सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला तो जमा करावा लागणार आहे। पत्ता या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, पत्त्यावर तुम्हाला जमा करावा लागणार आहे शिवाजी कॅम्प अमरावती येथे, ठीक आहे। विभागीय कार्यालय महामंडळचं त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागेल। पंचवटी जवळच आहे ऑफिस। संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय आपला अर्ज भरायचा नाही। तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं 2 जुलैची अंतिम तारीख आहे। 2 जुलै सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज जो दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे।
ठीक आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.